काय रे माझ्या मुलाचं घेतो तू? हा लब्बाड. तुझं घेऊ का मी? तुझं घेऊ घेऊ पोरांमध्ये खेळतो. सोड त्याला सोड एक मिनिट बघू काय करतो. ते दे व्योमला दे ती दे. दादा 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 काय करतोय? याची घे रे तू. वर सांडलेलं त्याला देऊ नको. वात्रट खूपच झालं ना आता. वात्रट जाणवतो म्हणजे तू. त्याला चालेल पण त्याला दुसरं पाहिजे. व्योम कोण आहे? कोण आहे? कोण आहे व्योम? कोण आहे रे व्योम? कोण आहे रे? दे त्याला दे. दादा छोटा आहे ना तो. दे दे त्याला दे. दे रे दे रे दादाला. काय रे देत नाही. नाही नाही मला दे मला दे. हा शाबा. अरे वा 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 वा. अरे वा 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 वा. अरे वा 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 वा. हे पप्पा कुठे? काय म्हणतं पप्पा डॅडी बाबा काय म्हणतात? पप्पा कुठे गेले? कुठे गेले पप्पा? ड्युटीला गेले. ड्युटी पाहिलंच नाही. काय पप्पा सकाळी इकडे आले. तुला पाहिजे मम? कोणी घेतलं मम? व्योमचं मम कोणी घेतलं? तुझी घे ना. जाऊ दे मग तुझी तू घे. हा अद्यांची तू घे व्योम. चालेल. तुझी बॉटल घेऊ दे व्योमला. चला मंडळी आता काय आहे ना वर्षश्राद्धाचं ते काय पूजा चालू आहे इकडे. मंडळी नमस्कार. तर वर्षश्राद्ध होतं काकांचं आणि त्यासाठी आम्ही नाशिकमध्ये होतो. बरोबर 1 वर्ष जर मागे गेलो आपण तर ही ती वेळ होती जेव्हा मायराचा सिनेमा मुक्काम पोस्ट देवाचं घर हा रिलीज होणार होता 31 जानेवारीला. आणि 16 जानेवारीला काकांची तब्येत खराब झाली आणि ते ॲडमिट झाले हॉस्पिटलमध्ये. आणि मग तेव्हा ते ना अप्स अँड डाऊन चालू होते. आम्हाला जेव्हा जेव्हा ही काही वेळेतनं वेळ काढून आम्ही नाशिकला यायचो त्यांना बघण्यासाठी किंवा काय फोनवरनं बोलणं असायचं माझं साक्षीचं आणि श्वेताचं या सगळ्या ह्याच्यावरनं. पण नेहमी मायराला असं वाटायचं की आपल्याला तिथे असणं पाहिजे. म्हणजे तिला असं वाटायचं की भाऊबा बरे झाले पाहिजे लवकर बरे व्हायला पाहिजे. तर तिला पण ते कुठे ना कुठेतरी ती गोष्ट ती मनात होती. त्याच्यामुळे जेव्हा वर्षश्राद्ध जेव्हा काका एक्सपायर झाले तेव्हा मायराने असं म्हटलं की मी काजू सोडणार म्हणजे मी काजू खाणार नाही. बिकॉज प्रत्येकजण प्रत्येकाच्या हिशोबाने त्यांना जे जे आवडायचं त्या गोष्टी ते सोडून द्यायचं 1 वर्षासाठी. तर मायराला पण कोणी काही सांगितलं नव्हतं. तिने स्वतःहूनच ते हे केलं की मी आता काजू खाणार नाही. आणि तिने वर्षभर काजू नाही खाल्ला. तिला काजू कतरी जरी आली मिठाई म्हणून तरी पण ती नाही खायची. तिचं लक्षात असायचं की नाही हे 1 वर्षानंतर आता मी सोडलं आहे आता मी नाही खाणार आहे. सो मी तुम्हाला मगाशी पण म्हणत होतो की तिला ना समज खूप आहे ह्या वयामध्ये. आणि म्हणजे मला पण नाही माहिती तिला ही समज कुठून आली आहे कशी तिला हे कळतं काय महत्त्वाचं आहे काय इम्पॉर्टंट आहे प्रायोरिटीज कशासाठी आहेत हे तिला खूप चांगल्या पद्धतीने कळतं. आणि इथे ना ती तेच संकल्प जो आहे ते सोडते की तिथे मग मी आता पुढील काजू खायला आता हे चालू करणार आहे. तर मग ते इथे भटजींशी ते संकल्प करून तिथे संकल्प सोडत होती की आता मी काजू हे करते खायला सुरू करते. तसंच मग मायराचं होतं. त्यानंतर मग समीक्षाने पण संकल्प केला होता. श्वेतांनी काही संकल्प केला होता. त्यानंतर माया आत्या आणि मग दत्ता असे बऱ्याच जणांनी केलं. आता ज्यांचा माझ्याकडे व्हिडिओ शूट अवेलेबल होतं ते मी इथे पोस्ट केलं. पण बऱ्याच जणांनी संकल्प केला होता. त्यावेळेला त्यांनी संकल्प सोडला आणि वर्षश्राद्धाचा कार्यक्रम हा सुरळीतपणे पार पडला. या सगळ्या प्रसंगामध्ये बरीच जणं फॅमिली म्हणा आमचे काय म्हणतात फ्रेंड्स असतील काकांचे फ्रेंड्स असतील आमची फॅमिली असेल एकत्रपणे ह्या प्रसंगाला उभी राहिली. आणि तुम्हीही त्या जर्नीचा पार्ट होता.
फक्त एकच गोष्ट मनामध्ये न खात राहते ती म्हणजे की आता साक्षीचं लग्न येऊन टिपलं आहे, लवकरच एंगेजमेंट आहे आणि नंतर मग लग्न आहे. तर या सगळ्या कार्यक्रमामध्ये काकांची जी कमी आहे ना ती कुठे ना कुठेतरी भासते की म्हणजे काकांनी आज एवढ्या लोकांचं गावामध्ये काय म्हणतात बँड असेल, जेवणाचं असेल, हे इतरांच्या लग्नामध्ये काकांनी ठरवलं. पण आज स्वतःच्या मुलीच्या लग्नाला आज ते जेवण ठरवायला म्हणा किंवा बँड म्हणा किंवा इतर काही करायला आज काका नाही आहेत. तर ती गोष्ट कुठे ना कुठेतरी साक्षीला, काकूला, चंचल, समीक्षा सगळ्यांनाच, आम्हाला सगळ्यांनाच ती खाते की इतरांचं केलं पण आमचं करायला आमचा बाप नाही आहे. ही गोष्ट साक्षी बऱ्याच वेळा तिच्याकडनं ते जाणवतं, चंचलचं वेळी जाणवतं आम्हाला ते. पण आता काय ना, लाईफ मूव्ज ऑन. हळूहळू या गोष्टीतनं आपण पुढे जातो. वेळ जी येते त्याला आपल्याला तोंड द्यायचं आहे, हेच एक आहे. आणि बऱ्याच काय गोष्टी शिकल्या आहेत ह्या सगळ्या ह्या वर्षभरामध्ये मुली, चंचल आणि साक्षी. तर काय ना, आता बोलता खूप पुढे जाईल. ठीक आहे, चला हा ब्लॉग काय ना पुढे कंटिन्यू करूया. वर्षश्राद्ध खूप छान पद्धतीने पार पडलं आणि आता साखरपुडा आहे आणि मग नंतर लग्न आहे. चला. हे लगेच निघणार ना गाडी? हां, सीट बेल्ट लावून घे. चल, हां, फोन कर मला. चला मंडळी, आपण जाऊया घरी. आईला आपण ड्रॉप केलं आहे. ड्रॉप म्हणजे ना याला मुंबई नाक्याला ती चालली आहे मुंबईला. सकाळी झाली होती ती वर्षश्राद्धासाठी. आता आपण इकडनं जाऊया घरी. Later that same evening. गुड इव्हनिंग. मला खाली खेळते. आता वाजले आहेत संध्याकाळचे 7:15. नंतर मी आल्यानंतर झोपलो होतो, आईला सोडलं आणि मी जे ताणून दिले ते आत्ता उठलो आहे. एक गोष्ट काय ना, मला इथे आता जस्ट स्ट्राईक झाली. तसं बघायला गेलं तर ना, मायराचा आज आहे बड्डे आणि मी तिला म्हटलं की बड्डे आपण आज नको सेलिब्रेट करूया, आपण नंतर केलं तर चालेल का तुला? तर तिने एक क्षण पण विचार करून नाही बोलले की नाही, का नाही करणार आज. बोलले ठीक आहे चालेल, नंतर करू. म्हणजे तिला ना एवढी समज आहे ना या वयामध्ये की काय वेळ आहे, काय प्रसंग आहे, कुठली गोष्ट इम्पॉर्टंट आहे, हे तिला ना खूप लवकर समजलं मला असं वाटतं. आणि बघ ना, आत्ता पण ती खेळते. तिचा आज खरं तर बड्डे आहे, 9वा बड्डे आज. पण तिचं ठीक आहे डॅडी, म्हणजे कालच आम्ही गाडीत तिला विचारलं, मायरा म्हटलं आपण बड्डे परवा सेलिब्रेट करूया का किंवा नंतर करूया का? तर ओके डॅडी बोलली. तर आणि मायरा आता खरं खूप मोठी होत चालली आहे. कुठे गेली काय माहिती. म्हणजे तिचे विचार करण्याची जी पद्धत आहे किंवा इतर सगळ्या गोष्टी आहेत. आणि आता ती अशी दिसायला पण मोठी वाटते. म्हणजे माझ्या पण आता ती एकदम चेस्टला येते, उंचीने पण ती आता मोठी झाली आहे. काय माहिती कुठे गेली. चला आपण जाऊया घरी. आला आला आला. चला चला आज चला आज चला. ये तर ये तर ये ये. शाबाश. श्वेता कुठे गेली? नाही आहे श्वेता, इथं नाही आहे. जाऊच शकत नाही. अरे नाही, मला जी झोप लागली म्हणजे मग सगळे हे एकदम काय 20 मिनिटात नाही आली तू, 1 तासानंतर आली आहे. नाही केव्हाची आली बरोबर आहे. तिने मला जो फोन केला ना तो खूप आधी केला आणि मी तिला म्हटलं काजल अर्धा तासामध्ये, मी पण अर्धा तास झोपणार होतो, पण तू 1 सव्वा तासानंतर आली. येस ऑर नो?
लगेच कट केलं. आई गेली नाही आता हा जरा वर चढा प्लीज. कुठे का बरं तुमची साईड बरं झालं. ठीक आहे नको नको टेक. ए नो 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 हा नो 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 खूप दिवसांनी केलं रे नो 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 माहिती नो 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 ए नो 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 झालं आता तर खाली गेला उन्हाळ्याला तर तू हाय तेव्हा कपड्यावर सांगते बघ सगळं. एक चप्पल काढायची ना. 2 3 आताच घ्या हे. 4 इथे खूप खराब. 5 आलं सगळं सामान. 6 कोण समीक्षा समीक्षा आहे का तुम्ही 12 होते का 2 चला आता सगळं गाडीतलं सामान आलं आहे घरी. तर वाजले आहेत 10:30. मग कपाटात जाऊ दे नंतर. इथपर्यंत इथपर्यंत होतं. होतं. पोच शूज हा पाय ठेक. इथे ह्याच्यावर ठेव ना बेडवर ठेव शूज बेडवर ठेव. एवढा कामचूक करणारे इथेच ठेवून चाललाय. कोण हा. हेशी म्हणजे बावला रेडी. अगं शो. मामा आजी बोल ना आजी. आजी